गेल्या अनेक वर्षापासून कबालनाम्याच्यासाठी वार्ड नंबर 4 मधले सर्व नागरिक त्रस्त आहेत. अगोदर असं वाटत होतं की आता हे आमदार आहेत तोपर्यंतच ह्याला विरोध करतील, पण पुन्हा लोकांनी त्यांना निवडून दिलं. निवडूनच नाही तर आता मंत्री म्हणून या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून काम करत असताना काहीच नाही त्याच्यात, फक्त कुठंतरी ह्या लोकांच्या कबालनाम्याला आडवणूक करणं एवढाच मला वाटतं दृष्टिकोन सध्याच्या मंत्र्याचा मला वाटतं पाहायला मिळतं. संधी मिळालेली आहे, संधी मिळाल्याच्या नंतर गोरगरीब माणसाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. त्या माणसाला आज उन्हा तानामध्ये इथं उपोषण करायची किंवा चक्रा मारायची, एक जरी तुम्ही फोन केला अधिकाऱ्याला सगळं तयार आहे, फक्त मी सांगितल्याशिवाय. अरे म्हणलं किती दिवस तुम्ही आता किती दिवस लागणार आहे सांगायला? आता तुम्हाला काय अडचण आहे? बरं ठीक आहे, तुम्ही कबालनामे दिले तर क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन जसं निवडणुकीत नाचले, आमच्या दोघांच्या वर त्यांना नाचवली का दादा, तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट मिळू शकणार आहे. पण काहीच करायचं नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीची दहशत, ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या अहमदपूरमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून, खालचे अधिकारी ऐकत नाहीत तर वरिष्ठ अधिकाऱ्याला जाऊन दम द्यायचं, हे माझ्या विरोधात राहिलेलं आहे, त्याला जागेवर सस्पेंड करून टाका, त्याची बदली करून टाका, त्याला निलंबित करून टाका. मला वाटत नाही मंत्र्याचे काम असू शकते. 17 तारखेला जे आंदोलन झालंय ते एक नाटकच आहे. कारण इथल्या जे विरोधी नेता विरोधी व्हायला बघू लागलाय, त्याला हे माहिती आहे जे जे सरकारनं काम होऊ लागलेत, जे काम होऊ लागलेत त्याच्या अगोदरच मोर्चा काढायचा आणि हे मानून मागणी करायची, ते होणारच आहे, माहित असतं त्यांना. अशा पद्धतीचं चालू आहे. कारण कबालनामे हे आज तयार झालेले नाहीत, लोक आज बसलेले नाहीत, ते 30-40 वर्षापासून बसलेले लोक आहेत. ज्या मंत्री महोदयाला आरोप केलं त्यांच्या काळात होतेच ते. जे नगरसेवक आहे 2 वेळेस झालेला नगरसेवक हे होतेच. हे काय प्रश्न सोडले आतापर्यंत? मंत्री तर आता 4 महिने झाले साहेबाला होऊन, सहकार मंत्री महाराष्ट्राचा होऊन बाबासाहेब पाटलाला 4 महिने झाले. ह्याच्या अगोदरपासून होते ना, हे माजी मंत्रीच आहेत ना, यांच्या काळात काय केलं नाही कबालनामे? का केले नाही? परंतु बाबासाहेब पाटील हे कबालनामे आता त्यांना देणार आहेत, हे त्यांना बातमी कळलेली आहे. त्याच्यामुळे ते अगोदरच उपोषणाला बसावं, नाटक करावून बसलेला आहे. हे द्यायचंच आहे. कारण 7 तारखेला सगळ्या अधिकाऱ्याची बैठक एसडीएम ऑफिस मध्ये झाली. त्याविषयी फक्त 11 लोकांचं कंप्लीट कबालनामे द्यायचं तयार होतं. परंतु साहेबांना असं सांगितले की जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना एकाच वेळेस कबालनामे देऊन सगळ्यांना न्याय द्यायचा. अशा पद्धतीचं झालेलं आहे. त्याचा नाटक करूनही फायदा येऊ लागेल. त्यांना माहिती आहे आता हे होणारच आहे, साहेब करणारच आहेत. किती दिवस नाटक करावं लोकांना माहिती आहे ना. आणि पुन्हा राहून राहून म्हणायचं अंत्यशेवरचं पाणी मी मतदारसंघात आणतो, आणि त्या शंकर धोंडगे अण्णाला हेनच उठून दिले. पाणी तिकडलं शंकरांना धोंडगे म्हणतात, मी इथून पाण्याचा एक थेंब जाऊ देत नाही. म्हणजे पाणी आणायचंही नाही कुठलंच. म्हणजे अशा पद्धतीचं काम करणार, ज्याला नाचता येत नाही त्याला अंगण वाकडं म्हणल्यासारखं काहीच करायचं नाही. फक्त लोकांची दिशाभूल करायचं, गोरगरीब माणसांच्या ताटामध्ये माती कालवायची, अशा पद्धतीचं राजकारण करून मला वाटत नाही त्यांचं चांगलं होऊ शकत. त्याला माझं आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे. अंत्येश्वर पाण्याची कल्पना कुणाला सुचली? त्याच्या अगोदर 8 बॅरेजेस कुणा आणलं? आता आपल्या मतदारसंघामध्ये 8 बॅरेजेस आलेले आहेत. त्याचे काम आता मावळवाला सुरू झाले. ह्याला 2 बजा म्हणावं, ठाकरे साहेबाला बी आणि माजी मंत्री विनायकराव पाटील साहेबाला बी. काय काम चालू झालं त्या साईडवर 2 बघा. फोटो आहेत आमच्यापाशी, काल फोटो पाठवलेले बघण्यासारखं काम चालू आहे, वेगानं काम चालू आहे. आणि हे बॅरेजेस उद्या भरले तर शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे. मावळगाव अगोदरच भाजीपाल्याचं मावळगाव, आता चौपट भाजीपाल्याचं होणार आहे मावळगाव. हे लोक सगळे जमले होते तिथं 1000 आणि काम चालू आहे. अंत्येश्वरी 2 वर्ष नाही, काल परत साहेबांना बोललेले प्रयत्न करावे साहेब त्याविषयी, आणि केल्याशिवाय राहत नाही. हे बाबा जिद्दी आहे, चिकाटे आहे आणि हातामध्ये यश आहे. हे दोघं दिले आहेत ना बाईट, ह्यांचं कधीच बोललेलं झालं नाही खरं. मग ते बालाघाट साखर कारखाना घ्या, हे नाही विनायकराव पाटील जे बोलले ते कधीच केले नाहीत.
आणि बाबासाहेब पाटील जे बोलले ते केले. त्याने रेल्वे सांगितले, माझे आमदार घ्या, जे बी असतील कुणी, विनायकराव पाटील घ्या, रेल्वेचे साखर वाटले ना, रेल्वे उडाले म्हणून. कुठं आली रेल्वे? सर्व तर झाला का? असं एका बाजूला खोटे बोलणार आहेत आणि आरोप काम करणाऱ्यालाच आरोप करतात. आणि ह्याने दुसरा एक आरोप केले की धोंडगे कशाला सांगतील ह्याने? अहो, हे कल्पना सुचल्या ह्याला 4,500 कोटीचा प्रकल्प आहे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वाक्य लिहून ठेवा तुम्ही. हे एवढा जिद्दी माणूस आहे, हातात कुठली गोष्ट घेतलेली पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. महादेवाचा भक्त आहे. यांच्यासर्व लाबाड लांडग सोंग करते, ढोंग करते, हे काम होत नाही त्यांच्या. खूप मोठी चांगली संधी मिळालेली आहे. तुम्ही काम करा, विकासाचे काम करा. या मतदारसंघाला पुढे नेण्याच्यासाठी जे जे काही मदत लागेल त्यासाठी आम्ही असो, दादा असो, सिद्धार्थ असतील, सोमेश्वर असतील किंवा आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी आहे. पण अशा पद्धतीनं राजकारण जर तुम्ही करणार असाल तर आता खूप झालंय. आम्ही घरी बसलेलो आहोत, पण जर तुम्ही आम्हाला आणखी जागी करत असाल तर उद्या रस्त्यानं फिरणं सुद्धा या ठिकाणी मुश्किल होईल. अशा पद्धतीची विनंती वजा या ठिकाणी त्यांना मी जाहीरपणानं आव्हान या ठिकाणी करणार आहे की आता गोरगरीब माणसाचा छळ करण्याचा प्रयत्न आपण करू नये. विकासाचं राजकारण करा. या मतदारसंघात आता आपल्याला माहिती आहे, जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी विम्याचे पैसे आपल्या मतदारसंघात आले. आज जर आपण औसा किंवा बाकीचे, खरं तर तुम्ही मंत्री आहेत, तुमच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त पैसे यायला पाहिजे होते. कोणच खुश नाही, कुणासाठीच कामं नाहीत. त्याने आणखी दुसरा आरोप केला विनायकराव पाटलानं की विकास म्हणजे याने काहीच केलं नाही. बोला विनायकराव पाटील, तुम्हालाही मंत्रिपदाची संधी मिळाली, आमदारही 2 वेळेस होतो, 3 वेळेस का 2 वेळेस होतो. त्या काळामध्ये आपण काय केलंय ते तुम्ही लोकांना सांगा. आणि बाबासाहेब पाटील जेव्हा जेव्हा आमदार होते आणि आता मंत्री आहेत त्याचा आम्ही सांगतो. हाताच्या काकणाला आरसा कशाला? अश्विनीताई कासनाळे बाळासाहेब, अश्विनीताई बाळासाहेब कासनाळे नगराध्यक्षा होत्या. हे आमदार होते स्वतः 2.5 वर्ष. त्याच्यानंतर 2.5 वर्ष बाळासाहेब पाटील झाले आमदार. तर लोकांना माहिती आहे अहमदपूर शहरामध्ये विनायकराव पाटील आमदार असताना किती कामं झाले नगरपालिकेचे. नंतर बाबासाहेब पाटील निवडून आल्यानंतर कामाला सुरुवात झाली आणि ह्या कामाला विकासाच्या बघून हे सुद्धा अश्विनीताई बाळासाहेब कासनाळे आमच्या बरोबर आले. आज ते आमच्या बरोबर आहेत, विकासाबरोबर आहेत. मग तुमच्यावर का राहिले नाहीत? हे सगळं विकासाचं नाटक तुम्ही लोकांना सांगू आला. आज हे सगळ्या संध्या तुम्हाला मिळालेल्या आहेत, तेव्हा तुम्ही त्या संधीचं सोनं केलेलं नाही. तुम्ही काय म्हणता, बाबासाहेब पाटील लोकांना त्रास देते. कुणाला त्रास दिला एक नाव सांगा. रोज जनता दरबार असते तिथं, रोज 1000 लोक येऊ लागले तिथं. प्रत्येकाला न्याय मिळायचं काम आहे. कुणाची बदली केली, कुणाला सस्पेंड केलं, एक नाव सांगा. बदली झाली असेल तर 3 वर्ष झाले असतील त्याला. 3 वर्षानंतर कुठलाही शासकीय अधिकारी एका जागी राहत नाही. अपघातात कोणी राहिला असेल समजा, कुणाला सस्पेंड केलंय, कुणाला बदली केली आहे, हे आरोपच आहेत. हे आरोप कसे आहेत हे की इथं असंतुष्ट जे होते दोघं उमेदवार हाके साहेब आणि आता हे त्या असंतुष्टपणामधून हे चालू आहे सध्या. आता तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, सिद्धार्थची आता त्या मॅडम म्हणतात सिद्धार्थ म्हणल्याच्या नंतर मी लेखी देत नाही, कारण तिकडून सांगितलेलं आहे, त्यांना माहितीच नाही आम्ही दोघं इथे येणार. सिद्धार्थ सूर्यवंशी छोटा मोठा कार्यकर्ता चळवळी करत राहतात, त्याच्यामध्ये आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्याची क्यू करून हे दोघं नाटक करू आले. त्याने त्याच्या पद्धतीने करत असेल काम, पण ते होणारच आहेत ना कमालनामे. आज ना उद्या होणारच आहेत ते. दुसरं एक त्याने सांगितलं की आतापर्यंत ह्याने काय केले. अरे काय सांगा तुम्हाला, काना असून भैरे, डोळे असून आंधळेपणाचं सोंग कशाला घेऊन आला. गेल्या 5 वर्षाच्या काळात 2,500 ते 3,000 कोटी रुपयाचा विकास आणले बाबासाहेब पाटलांना. हे कागदपत्रे आहे. तहसील बघा समोर, प्रशासकीय इमारत, कोर्टाची ह्याची बघा, पोलीस स्टेशनची, पुन्हा पंचायत समितीची भव्य इमारत आहे, क्वार्टर आहेत. हे नाही विकास. हिंगगावचं ग्रामीण रुग्णालय, रोकडा सावरगावला नवीन रुग्णालय, अहमदपूरच्या रुग्णालयामध्ये सुधारणा, जिथे जिथे नाही ग्रामीण रुग्णालय तिथे करायचा प्रयत्न कुणी केले? तुमच्या काळात झाले का यांच्या काळात झाले?